पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। काही क्षणांच्या नशेसाठी घेतलेला घोट मृत्यूच्या दारात घेऊन जातोय आणि आता प्रशासन देखील खडबडून जागं झालं आहे। सोलापूर जिल्ह्यात विषारी दारूच्या सावटाखाली जीवितहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे। अवैध मद्य निर्मिती करणाऱ्यांवर आता थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। तब्बल 5 दिवसात 72 गुन्हे दाखल झाले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। पुणे शहरामध्ये मिथेनॉल मिश्रित विषारी मद्य प्राशनामुळे घडलेल्या गंभीर दुर्घटनेनंतर सोलापूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवरती आले आहे। सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संयुक्त सहभागातून मोठी प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात येत आहे। मिथेनॉल हे अत्यंत घातक रसायन असून त्याचे सेवन केल्यास कायमस्वरूपी अंधत्व, कोमा, मूत्रपिंड निकामी होणे आणि मृत्यूही ओढावू शकतो। यामुळे नागरिकांनी स्वतः आणि बेकायदेशीररित्या मद्याच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन यावेळेस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। सोलापूर विभाग यांचे संयुक्त विद्यमाने जनहितार्थ जाहीर आवाहन, नागरिकांनो सतर्क रहा। नमस्कार, मी सौरभ बाळकृष्ण आदाटे, उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर। 28 मे रोजी पुणे येथे घडलेल्या मिथेनॉल मिश्रित विषारी दारूच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी अवैध दारू निर्मिती, विक्री याच्या विरोधात मोहीम तीव्र स्वरूपाची केलेली आहे। तसेच माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशान्वये पोलीस विभाग, महसूल यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच तलाठी, पोलीस पाटील यांच्या सर्वांच्या समन्वयाने दारू विरोधीची मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवली जाईल। 29 मे ते 2 जूनच्या दरम्यान सुमारे 72 गुन्हे नोंदवून 58 आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने एकूण जवळपास 45,000 लिटरचे रसायन जप्त केलेले आहे। त्यासोबत 3,715 लिटरचे हातभट्टी दारू ही जप्त केलेली आहे आणि असा एकूण 25 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। या बाईटच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याकडे कोणतीही अवैध दारूविषयीची माहिती असेल तर ती तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावी। बातमी देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल आणि अवैध दारू निर्मिती आणि विक्री संबंधित शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जाणार आहे। यावेळेस पोलीस प्रशासनाकडून नुसत्या कारवाईवरतीच भर दिला जात नाही तर जनजागृतीवरती देखील भर दिला जात आहे। सोलापूर महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात घंटागाड्याच्या माध्यमातून ध्वनिफिती प्रसारित करून विषारी दारूचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत। दरम्यान हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांवरील वीज पुरवठा करणाऱ्या जोडण्या कायमस्वरूपी तोडण्याचे आदेश महावितरण कंपनीला देण्यात आले आहेत। अधिकृत असो व अनधिकृत अशा सर्व जोडण्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। मिथेनॉलच्या खरेदी, विक्री, साठवणूक आणि वितरणावर देखील प्रशासनाचे विशेष लक्ष केंद्रित केले आहे। संशयास्पद व्यवहार आढळल्यास थेट फौजदारी कारवाईचा इशारा देखील यावेळेस देण्यात आलेला आहे। तसेच हातभट्टी दारूसाठी वापरल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या गुळाच्या पुरवठ्यावर देखील प्रशासनाची करडी नजर आहे। व्यापाऱ्यांना संशयास्पद खरेदीदारांची माहिती नोंदवून ठेवण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। आता आकडेवारी पाहिली तर प्रशासनाची कारवाई किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे देखील स्पष्ट होते। 29 मे ते 2 जून 2026 या केवळ 5 दिवसांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याभरात धडक कारवाई करत तब्बल 46,275 लिटर रसायन, 3,717 लिटर हातभट्टी दारू, 54.75 बल्क लिटर देशी दारू आणि 125 बल्क लिटर ताडी जप्त करण्यात आलेली आहे। या कारवाईत 72 गुन्हे दाखल करण्यात आले असून 58 जणांवर थेट कारवाई करण्यात आली आहे। शिवाय 3 वाहनांसह तब्बल 24,72,120 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की अवैध मद्य निर्मिती, विषारी रसायनांचा गैरवापर किंवा संशयास्पद हालचालींबाबत माहिती लपवणाऱ्यांना देखील सोडले जाणार नाही। पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य न केल्यास त्यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते। एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, स्वस्त दारूचा एक घोट तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। त्यामुळे स्वतः सतर्क रहा आणि आपल्या परिसरात अवैध मद्य निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ प्रशासनाला कळवा, कारण नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे।
अशाच प्रकारच्या रोखठोक आणि तडेतोड बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज सोलापूर.